बोदवड तालुक्यातील सुरवाडे खुर्द ते बोरगाव रस्त्याच्या निकृष्ट कामाचा आरोप करत ग्रामस्थांनी उपोषणाचे हत्यार उपसले। तब्बल 90 लाख रुपयांच्या निधीतून सुरू असलेल्या रस्त्याच्या रुंदीकरण आणि डांबरीकरणाच्या कामाच्या गुणवत्तेवर ग्रामस्थांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत। अनेक वर्षांपासून रस्त्याअभावी सुरवाडे खुर्द आणि परिसरातील ग्रामस्थ, शेतकरी तसेच विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतोय। गावात नियमित बससेवाही पोहोचत नसल्याने या रस्त्याचे काम सुरू झाल्यानंतर ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला होता। मात्र काम सुरू झाल्यानंतर संबंधित कंत्राटदाराकडून निकृष्ट दर्जाचे काम केले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। या प्रकरणी शिवसैनिक गजानन पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार तक्रारी आणि अर्ज करून रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेकडे लक्ष वेधले। मात्र तक्रारी करूनही कामावर देखरेख करण्याची जबाबदारी असलेल्या संबंधित अभियंत्यानं अपेक्षित गांभीर्याने लक्ष दिले नसल्याचा आरोप करण्यात आला। त्यामुळे अखेर रस्त्याच्या कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी या मागणीसाठी उपोषण करण्यात आले। जनतेच्या करातून मंजूर झालेल्या 90 लाख रुपयांच्या निधीतून दर्जेदार रस्ता उभारला जावा अशी ग्रामस्थांची भूमिका आहे। अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या कार्यपद्धतीवरही यावेळी प्रश्न उपस्थित करण्यात आले असून कामाच्या गुणवत्तेशी तडजोड झाली आहे का याची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। दरम्यान संबंधित प्रशासनाकडून रस्त्याच्या कामाची चौकशी करण्याची लेखी आश्वासन देण्यात आल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले। आता चौकशीमध्ये नेमके काय समोर येते आणि रस्त्याच्या कामाचा दर्जा सुधारण्यासाठी प्रशासन कोणती कारवाई करते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे। न्यूज एक्सप्रेस करता जळगाव प्रतिनिधी ज्ञानेश्वर पारधी यांचे रिपोर्ट।